नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज. जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ. बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कत्तलीच्या इराद्याने रुग्णवाहिकेत होत होती गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी. गोवंश जनावरांची वाहतूक करणारी रुग्णवाहिका दोंडाईच्या पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत 5 लाख रुपये किमतीच्या वाहनासह 1,30,000 रुपये किमतीचे गोवंश जनावरांसह एकूण 6,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रुग्णवाहिकेत निर्दयपणे कोंबण्यात आलेल्या 5 जनावरांपैकी 3 गोवंश जनावरांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय. दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निर्मल वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईचा धुळे रस्त्यावरील अजय पॅलेस हॉटेल समोर MP 09BA 0981 क्रमांकाच्या संशयित रुग्णवाहिकेला थांबवण्यात आलं. वाहनाची तपासणी केली असता या रुग्णवाहिकेत अत्यंत निर्दयपणे 5 गोवंश जातीचे जनावरे कोंडलेल्या अवस्थेत आढळून आले. यातील 3 गोवंश जनावरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चालक विजय पोलाद, क्लीनर विक्रम बलराम चव्हाण दोघे राहणार मालवी, जिल्हा महू, मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गोवंश जनावरे विदिशा येथील व्यापारी फुदी यांच्याकडून मालेगाव येथील व्यापारी बबलू पूर्ण नाव निष्पन्न झालेले नाही यांच्याकडे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, राजन दुसाने, सुनील महाजन, निर्मल वंजारी, पुरुषोत्तम पवार, हिरालाल सूर्यवंशी, अनिल धनगर, हर्षद बागुल, चालक नरेंद्र शिरसाट यांनी केली. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण.